ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर रुपाली बुदनूर म्हणून आहेत, त्या ताईंनी हा अनुभव शेअर केला आहे सोनीमधून. तर ताई म्हणत होत्या म्हणजे हा अनुभव शेअर करण्यापूर्वी सॉरी, मी सगळ्यांना सॉरी म्हणेन की इतके दिवस अनुभव नाही शेअर केले. आता 4च अनुभव राहिलेले आहेत आणि WhatsAppला 1-2 आलेले. पण ते पण मी पटपट नाही शेअर केले आणि अनुभवासाठी दुसरे कॉल पण आलेले होते, ते पण मी घेतलेले नाही आहेत. तर बऱ्याच जणांचे कॉल आले, त्यांना मी 18 तारखेपासून सगळ्यांना मी रिटर्न कॉल करेन 18 पासून. आणि ज्यांना पण WhatsAppला शेअर करायचे असतील त्यांनी लिहून नका प्लीज पाठवू. म्हणजे तुम्ही रेकॉर्ड वगैरे करून WhatsAppला पाठवलं तर चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला पण पटकन अनुभव जे काही सांगायचा आहे तो तुम्ही शेअर करू शकताय, बोलून रेकॉर्ड करून हे केल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पण काम करता करता ते ऐकता येते आणि मग ते शेअर करता येते. वाचनामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येतात. मग ते वाचायचं, मग ते कसं मांडायचं, मग हे हे सगळ्या गोष्टी होतात. तर रुपालीताईंच्या अनुभवाकडे येते. आता 4 अनुभव सलग येतील आणि 18 तारखेपासून मी कॉल तर करेनच. एक दिवस आड मी खरंच आता हे ठरवलेलं आहे. मी बऱ्याच वेळेला म्हणते आणि माझ्याकडून ते म्हणजे जे आई करून घेतात तेवढंच, नाहीतर माझी तर तेवढी अनुभव सांगण्याची पण लायकी नाही आहे खरं तर. पण ते त्यांनीच करून घेत आहेत. तर मी आत्ता तरी म्हणजे ते आईच करून घ्यावं त्यांनी माझ्याकडून. पण एक दिवस आड अनुभव शेअर करायचा विचार चालू आहे 18 पासून. म्हणजे जे पण नंतर आता मी व्हिडिओ हे करेन ते एक दिवस आड आणि एक दिवस ह्या चॅनलवरती आणि दुसऱ्या दिवशी SG लाईफ अँड रूल्स त्या चॅनलवरती पण एक कॉन्टेंट मला बनवायचे आहे तिथं पण. तर तिथं पण असंच मी काहीतरी शॉर्टमध्ये वगैरे आधेमध्ये टाकत चालले. तर तिथे जे मला टाकायचे आहेत त्या दृष्टीने ते लिहिण्यासाठी खूप वेळ वगैरे त्याला पण थोडी प्रिपरेशन लागेल. तर त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. तर मी एक दिवस आड इथं एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी SG लाईफ अँड रूल्स या चॅनलवर टाकायचं असं माझं चाललेलं आहे. तर बघूया आई काय करून घेतात त्या पद्धतीनेच होईल शेवटी. माझी तर तेवढी लायकी नाही आहेच. तर अनुभवाकडे येते. खूप फापट पसारा बोलले. रुपालीताई म्हणत होत्या 22 वर्ष झाली मी सेवेमध्ये आहे म्हणतात आईंच्या. पण तसा अनुभव मला आजतागायत येत नव्हता. हे 1 वर्ष झालं म्हणतात. असे अनुभव आले की आत्ता माझी कुठंतरी हे झालं असेल, म्हणजे सेवा रुजू झाली असेल 22 वर्षानंतर किंवा अ, आत्ता मला खऱ्या अर्थानं आई काय आहेत हे समजले असतील. आत्ता कुठंतरी मला म्हणजे माझ्याकडून तशा पद्धतीने सेवा घडायला लागली असेल, म्हणून आईंनी कृपा केली असेल. काय आहे माहीत नाही म्हणतात. पण 22 वर्ष मी फक्त आपण म्हणतो ना, की एखादं मूल त्या म्हणत होत्या, एखादं मूल शाळेला जातंय आणि हां, ढकलतायत पालक म्हणून जातंय आपलं येतंय. पण ते काही तेवढं ते शिकलेलं नाही आहे. तेवढं म्हणजे एखाद्या हुशार मुलासारखं शिकलेलं नाही आहे काय. तसं ते माझं चालू होतं म्हणल्या, की हां, झाली आहे सवय बाबा, करायचं भजन, जायचं कधीतरी मंदिरमध्ये, कधी वाटलं तर हे करायचं. माझं माहेर पुणे आहे म्हणतात तर कधीतरी कुठेतरी तिकडं गेलं की मंदिरला जायचं. इथं आहे पण मंदिर नाही आहे म्हणतात आईंचं. असंच एका मंदिरमध्ये होतं आहे म्हणतात, मारुती मंदिरमध्ये. तर मला हे नाही म्हणतात की कळत नव्हतं म्हणतात की गुरूंचं आपण इतके वर्ष तर करतोय. मागच्या इडापिडा इतक्या का संपत नाही आहेत. म्हणजे संपत नाही आहेत. आयुष्य जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ह्या गोष्टी राहणार, की संकट कधी येणार, कधी सुखाचे दिवस येणार, कधी हे सगळं चालू राहणार. पण तरीसुद्धा एक समाधान जे असतंय गुरूंच्या मार्गात आल्यानंतर ह्या एका वर्षात जे जाणवायला लागले, ते समाधान जे असतंय ते समाधानसुद्धा मला मिळत नव्हतं. आता माझ्याकडे जर बघितलं तर मी खरंच गुरुमार्गातली आहे.
हे सांगायला मला म्हणजे आनंद पण वाटेल आणि अभिमान पण वाटेल म्हणतात. अशा पद्धतीनं माझ्या आयुष्यात आई आल्या आणि इतक्या अशा पद्धतीनं ते आयुष्य आता बदललेलं आहे. म्हणजे आत्ताच माझ्या आयुष्यात आई आल्यात असं म्हणायला हरकत नाही, का तर मला सेवा कळली आता म्हणतात. म्हणजे काय आहे गुरुमार्ग हे आत्ता समजायला लागले म्हणतात. आणि ह्यात खूप मदत झाली म्हणतात तुमच्या व्हिडिओमुळं. आणि बरेच आणि आणखी 1-2 चॅनल आहेत त्या सांगत होत्या. त्या चॅनलच्या माध्यमातून पण मला खूप हे मिळाला आणि त्यामुळं गुरूंची भक्ती कशी करावी किंवा गुरुमार्गात आल्यावर आपण काय काय चुकतोय हे मला कळायला लागलं आणि मी त्यात बदल करत गेले म्हणतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला कळतंय हां बाबा हे नाही चालणार आपल्या आईंच्या मार्गात किंवा हे नाही, पण आपण ते करत राहतो. मग ते 1.5 तासाचे भजन आणि मग ते थोडंसं पाप आपलं कमी झालेलं असतंय 1.5 तासाच्या भजनानं. त्या 1.5 तासात पण पूर्ण 1.5 तास आपण आईंना दिलेलाच नसतोय. पूर्ण समर्पण करून आपण ती भजनं केलेलीच नसतं. कुठं आपल्या तर डोक्यात मनात विचार चालू असतात. घरात काय चाललं असेल, कोण काय म्हणत असेल, पाठीमागं कोण काय शिकवत असेल काय, हे चाललं असेल काय घरी, ते चाललं असेल काय घरी, हे पण डोक्यात विचार चालू असतात. आणि मग त्या एखाद्या दुसऱ्या भजनात मग 1.5 तासाच्या भजनानं आपलं एवढं पाप असेल तर ते कुठंतरी एवढंसं कमी झालेलं असतंय. आणि मग ते आपण तेवढं कमी झालेलं पाप ते पण दुसरं आता लगेच 1.5 तासानं म्हणजे दुसरं सगळे प्रकार करून ते ते कमी झालेलं ते पण वाढवून घेते. मग ही गोष्ट मला त्या म्हणतात ह्या व्हिडिओंच्या माध्यमातून आणि दुसरे जे चॅनल आहेत त्यांच्या ह्याच्यातून मला ही गोष्ट लक्षात आली म्हणतात की जे आपल्या सेवेनं भजनाच्या सेवेनं जे 1.5 तासाचं आपलं 1.5 तासात केलेल्या सेवेनं जे काही थोडंफार पुण्य आपलं वाढतं आहे आणि जे पाप कमी होते आपलं मागचं तर ते टिकून राहावं आणि ह्याच्यापुढं पण पाप नाही व्हावं किंवा प्रत्येक पाऊल जे आपण गुरुमार्गी आहे त्यांनी जपून टाकलं पाहिजे. म्हणजे सावध असलं पाहिजे की बाबा ही गोष्ट झाली पाहिजे किंवा ही गोष्ट नाही झाली पाहिजे. हे आत्ता समजते म्हणतात त्या. नाहीतर मी इतके वर्ष भजन करायची आणि नंतर मग भजन संपलं, भजन झालं की ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, मग ह्याचं काहीतरी बोल, त्याचं काहीतरी बोल. मग शेजाऱ्यांबरोबर कुठंतरी जा, त्यांच्यासोबत काहीतरी कुचाळक्या. मग तिथनं आलं की मग घरी नवरा बायकोचं भांडणामध्ये मग सासू-सासऱ्यांना काहीतरी म्हणायचं. मग तुझी बहीण अशी, तुझी बहीण तशी, मग त्यांच्या बहिणींना हे प्रकार आणि मग आणि वर म्हणायचं आई मी तर रोज सेवा करते, तुम्ही का मला फळ देत नाही? आणि फळ म्हणजे काय की माझं सगळं चांगलं झालं पाहिजे, माझ्या डोळ्यासमोर त्यांचं असं झालं पाहिजे, ही इच्छा. तर मग ह्या गोष्टींमुळं खरं समाधान तर मिळत नाही, त्या म्हणत होत्या. या गोष्टींमुळंच खरं समाधान तर मिळत नाही, पण केलेल्या सेवेचं पुण्य जे थोडंफार असतंय ते पण निघून जाते. हां, बऱ्याच वेळेला ताई म्हणत होत्या, बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात, की लोकं खूप टोकाला जाऊन त्रास देतात आणि मग ना असं वाटतं की नाही असं व्हायलाच पाहिजे, ह्यांचं असं झालंच पाहिजे, त्यांचं तसं झालंच पाहिजे. मला का नाही तर आई हे करत? माझ्या बाजूनं नाही येतच. मग मी इतकं भजन करून काय उपयोग आहे? असं असं होतंय म्हणतात बऱ्याच वेळेला. पण हे जे व्हिडिओ मी ऐकले तुमचे अनुभवांचे, त्याच्यानंतर हे बाकीचे जे मी हे ऐकले म्हणतात म्हणजे व्हिडिओज दुसऱ्या चॅनलवरती पण आहेत म्हणतात. तर ते ज्यावेळेला मी ऐकले म्हणतात, तर त्यावेळेला मला हे रिअलाईज व्हायला लागलं म्हणतात, की आपण गुरुमार्गात आहे, तर आपल्याला खरं समाधान मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी आईंनी सगळ्यावर उपाय म्हणून आपलं नाम हे दिलेलं आहे. म्हणजे ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे, तो तारक मंत्र आहे, सुलभ उपाय आहे. हे आईंनी भजनात सरळ सांगितले.
हा तारक मंत्र आहे आपला म्हणतात. हा तारून नेणार आपल्याला सगळ्यातून. आणि हे आत्ता मला समजायला लागलं म्हणतात तुमच्या अनुभवांच्या माध्यमातून. मी खूपदा ऐकलं आणि मग म्हणतात हे तुम्हाला सांगू 2 वर्ष मी आता सांगणार नाही म्हणतात, पण नामस्मरण मी जे करत होते त्यात खूप वाढ केली म्हणतात. ते आता कितपत केलं, किती केलं हे नाही सांगायचं म्हणतात मला. ती माझी सेवा आहे आणि ती मला गुप्त ठेवायची आहे त्या म्हणत होत्या. तर ते नाही सांगायचं. पण मी नामस्मरणात वाढ केली. नामस्मरण असं औषध आहे म्हणतात, की कुठलाही रोग असू दे, त्याच्यावरती तो जालीम उपाय आहे. जालीम औषध आहे म्हणतात ते. ताई सांगत होत्या, की कुठलाही आजार तुम्हाला झालेला असू दे, एकच औषध लागू पडतंय. तसं कुठलाही भवरोग असू दे किंवा कुठल्याही प्रकारची संकट असू दे, त्याच्यावर सगळ्यात मोठा उपाय हा नामस्मरण आहे म्हणतात. त्याची ताकद मी स्वतः अनुभवली. मी स्वतः 22 वर्ष मी फक्त सेवा केली आणि चला परत आहे तसं वागणं. ह्या 2 गोष्टी तुमच्या आयुष्यात बदल करा म्हणतात. आयुष्य सगळं बदलेल. ताई म्हणत होत्या, की एक पहिलं नाम वाढवा. तुम्ही जिथं आहे तिथं तुमच्या घरात, तुमच्या कामाच्या ठिकाणी असू दे, तिथं म्हणजे जितकं घेता येईल तेवढं नामस्मरण करा. काम तुम्ही जॉब करत असाल वगैरे तर तिथं पण जितकं घेता येईल तेवढं नाम घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडून कुणालाही हानी होईल, कुणाची हानी होईल किंवा कुणालाही त्रास होईल अशी कर्म पहिलं टाळायची. ह्याच गोष्टी मी करत होते आणि त्याच्यामुळं मला प्रचिती येत नव्हती म्हणतात. मला अनुभव येत नव्हते. हां, त्या 1.5 तासाच्या सेवेनं आई कुठंतरी आपल्याला मार्ग काढत नेतात, कुठंतरी आपल्यावर कृपा करत राहतात. पण खरं समाधान मिळवायचं असेल तर मी आज आत्या म्हणत होत्या, की आज जे समाधान आहे, मी जे समाधानाने हा अनुभव मला माहिती नाही म्हणतात, की किती जणांना म्हणजे शेअर झाला पाहिजे. पण तो जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे माझा अनुभव. का तर म्हणतात ह्या 2 गोष्टींच्याच जोरावर मी आज खूप, खूप, खूप समाधानी आहे. ताई म्हणत होत्या की 2 ते 3 वर्षापूर्वी जर मला कुणी बघितलं तर मी ना सतत म्हणतात फक्त म्हणजे आयुष्यातल्या तक्रारी सांगणारी एक बाई होते. म्हणजे काय आईंचं हां, आई तर कुठं बघतात. आई पण जे खोटी लोकं आहेत त्यांच्याच पाठीमागं जातात. आई तर कुठं आपल्या आहेत आणि उगाच आपलं करायचं म्हणून करायचं भजन. म्हणजे 22 वर्ष म्हणजे आता होतात म्हणतात, पण ते आधी म्हणजे 19-20 वर्ष तरी पकडायची. तर तेवढी वर्ष सेवा करणारी एक बाई म्हणजे मग ती भक्ती कशी म्हणता येईल? किंवा ते ते असं कसं म्हणता येईल, की म्हणजे आपण गुरुमार्गात आहे. श्रद्धा म्हणजे जातोय आपण सेवेला, जातोय आपण भजनाला, पण तिथं हेच नाही आहे. तर ही अशा ह्यानं जर भजन कुणी करत असेल ना, तर आत्ताच थांबा. ताई म्हणत होत्या, की अशा ह्यानं कोण जर भजन करत असेल, तर त्या भगिनींना मी आवर्जून सांगेन, की आत्ताच थांबा, वेळ घालवू नका आणि सेवा करा, पण नाम वाढवा. तुमचं नामस्मरण वाढलं ना, आपोआप आपल्या मनातले विचार, आपलं वागणं ह्या सगळ्यात बदल जो जो आपण म्हणतो ना, म्हणतात ते नामस्मरणाची ताकद आणि ते एक प्रकारचं ऑरा जो असतोय तो लगेच जाणवतोय म्हणतात आणि ते फार मोठे चमत्कारिक बदल होतात म्हणतात आपल्यामध्ये. ते माझ्यामध्ये झाले म्हणतात. आज तुम्हाला सांगू म्हणतात 2-3 वर्षापूर्वी मी अक्षरशः म्हणतात 6-7 महिने मी माहेरात जाऊन राहिलेले होते म्हणतात. 2-3 वर्षापूर्वी 6-7 महिन्यासाठी मी माहेरातच होते. म्हणजे माझे मिस्टर पण माझ्याशी बोलत नव्हते, मी पण त्यांच्याशी बोलत नव्हते.
मुलं होती 2 आम्हाला म्हणतात. म्हणजे आहेत 2 मुलं आहेत आम्हाला. तर मी तिकडंच जाऊन राहिलेले होते म्हणतात. मिस्टर काय खातात मी विचारायचे नाही. मी कशी आहे, मुलं कशी आहेत ते विचारायचे नाहीत. आई माझी खूप झुरायची म्हणतात त्या गोष्टीसाठी, की हिचं कसं व्हायचं वगैरे. आणि मी तिथं पण भजनाला जायची वगैरे म्हणतात. 1.5 तासाची जी सेवा होती तेवढीच, बाकी काहीच नाही. 1.5 तासाची सेवा. आणि आमच्या भांडणाचा मुलांवर परिणाम का तर माझी जी छोटी मुलगी आहे म्हणतात, तर तिला म्हणजे वडिलांचं फार हे. आणि वडिलांनी कधी फोन केला तर ते माझ्या नंबरवर करायचे नाहीत म्हणतात. म्हणजे मिस्टरांनी कधी फोन केला तर माझ्या नंबरवर करायचे नाहीत. ते माझ्या आईच्या नंबरवर करायचे आणि मुलांकडं द्या असं बोलायचे म्हणतात. का तर माझी चौकशी नको करायला म्हणून. आणि मग मी तर रागानं असं करायची की ते नाही देऊ द्यायची. करायचं असलं तर माझ्या ह्याच्यावरती करू दे. मग फोन असं ह्या ह्यानं मी नाही हे करायची म्हणतात. द्यायची नाही फोन त्यांच्याकडं. आणि ती ना खूप आतून झुरायची म्हणतात मुलगी माझी. आतून खूप झुरत होती म्हणतात. आणि पहिल्यांदा ती आजारी पण पडली, तरीसुद्धा तिला व्यवस्थित हे झाली. परत म्हणजे दवाखान्यात वगैरे नेऊन आणली. ती झाली व्यवस्थित वगैरे. पण ती आतून झुरत होती म्हणतात. त्या गोष्टीचं सुद्धा खूप मला पाप लागलं असेल. पण म्हणतात आईंनी म्हणजे माझे काहीतरी मागचे भोग सरले असतील म्हणतात. आईनी ह्या 1.5 वर्षात मग ते ते प्रॉब्लेम पण आईंमुळं सॉल्व्ह झाला म्हणतात. ते पण अशा पद्धतीनंच आईंच्या मार्गातल्या व्यक्ती सगळ्या ज्या होत्या त्या म्हणजे म्हणतात माझी आई एक आईंच्या मार्गातलीच. आईंच्या मार्गातलेच म्हणजे माझ्या सासरी पण माझ्या मिस्टरांचे जे चुलते आहेत ते सुद्धा आईंच्या मार्गातलेच. असे चौघं ते 5 जण व्यक्ती एकत्र आलेले होते म्हणतात. सगळे आईंच्या मार्गातले. माझ्या सासूबाई, माझ्या नणंदबाई ह्याने कुणी नव्हत्या म्हटले. म्हणजे आमचं लग्न जुळवण्यासाठी परत कुणीही नव्हतं. फक्त आईंच्या मार्गातल्या व्यक्ती होत्या. इव्हन माझे वडीलसुद्धा नव्हते म्हणतात. का तर ते आईंच्या मार्गातले नाही आहेत. म्हणजे जेवढ्या व्यक्ती एकत्र आलेल्या होत्या त्यावेळेला बरोबर माझे वडील बेंगलोरला वगैरे गेलेले होते म्हणतात. आणि ते काही कामासाठी म्हणजे त्यांना पण त्रास होता किंवा हे होतं, टेन्शन होतं. पण ह्या 5-6 व्यक्तींनी हा सगळ्यात मोठा चमत्कार होता म्हणतात. ह्या 5-6 व्यक्तींनीच आम्हाला परत एकत्र आणलं म्हणतात. ह्या 5-6 व्यक्ती सगळ्या आईंच्या मार्गातल्या. आणि त्यांनी अशा पद्धतीनं आम्हाला सांगितलं. आणि असं काही नाही म्हणतात माझे मिस्टरसुद्धा आईंच्या मार्गातले होते. म्हणजे थोडं करत होते. असं काही नाही की ते काहीच करत नव्हते वगैरे. पण तरीसुद्धा तेवढी आतून सेवा नव्हती म्हणतात आमच्यात. जी आत्ता झाली तेवढी आतून सेवा नव्हती. ह्या 1.5 वर्षात सांगते ना म्हणतात फक्त मला कुणी सांगायला आलं नाही किंवा काही नाही. पण हे अनुभवांचे व्हिडिओ आणि हे 1-2 चॅनल जे आहेत दुसरे त्यांचेही खूप आभार म्हणतात. त्या व्हिडिओनी मला पूर्ण आईंना जाणायला मी सुरुवात केली. आणि मग माझ्यात मी बदल केले म्हणतात. हे 2 बदल मी खरंच मी आवर्जून सगळ्यांना सांगेन म्हणतात. हे 2 बदल नक्की सगळ्यांनी करा. ह्या 2 बदलांद्वारे तुमचं आयुष्य बदलणार. हे 2च बदल करा म्हणतात, की नाम वाढवा. 1.5 तासाची सेवा तर कराच, पण दुसरी गोष्ट नाम वाढवा. आणि तिसरी जी गोष्ट आहे ते स्वतःमध्ये म्हणजे आत्ता जे त्यांनी सांगितलं ते म्हणजे संपलं भजन की चला तसं नको, सावध राहा. म्हणजे हे नाही आवडणार आहे ना आईंना तर नको. हे आपल्या मार्गात चालणार नाही ना तर नको. कुठल्याही वाईट गोष्टींना म्हणजे आपल्या मनात आणायचं पण नाही आणि वाईट गोष्टी करायला कुणाच्या जायचं नाही. कुणाच्या आयुष्यात आपल्यामुळं उलथापालथ नाही झाली पाहिजे आणि आपल्यामुळं कुणाचं आयुष्य बिघडलं नाही पाहिजे.
ह्या दोन गोष्टी आपण जर पाहिल्या आणि नाम वाढवलं तर त्या गोष्टी पण आपल्याकडनं होतच नाही. त्या म्हणत होत्या, ताई म्हणत होत्या, नाम वाढवलं की त्या गोष्टी आपल्याकडून होतच नाहीत. त्यामुळं नामस्मरण वाढवा. त्याचा चमत्कार ना तुम्ही स्वतः आणि आणखी एक जण येऊन ज्या ताई आहेत सोनीवरनं, त्या ताईंनी जे सांगितलेलं आहे अनुभव, त्या अनुभव ऐकल्यानंतर खरंच आम्ही नामस्मरण वाढवलं आणि खरंच आमच्या आयुष्यात 1 वर्षभरात हे चमत्कार झाले असं स्वतः सांगतील म्हणतात. आणि तर मी तुम्हाला खरं सांगेन, रुपालीताईंचं बोलणं मला खरंच पटलं. कारण तुम्हाला सांगू आहे नामस्मरणाची ताकद खूप जास्त आहे. बऱ्याच भगिनींनी ते हे केलेली आहे. फक्त कसं आहे माहिती आहे का, नामस्मरण वाढवण्यासाठी आपल्याकडं आपण म्हणतो ना की हां, मुलं बाळं असतात, घरातली लोकं असतात, मग त्याच्यामध्ये आपल्याकडनं होत नाही. बरं 1.5 तास किंवा 1 तासभर बसावं वगैरे, तर ते एक स्पेशली वेळ मिळत नाही भगिनींना. कोण जॉब करणारे असतात, कोण हे करणार. पण तुम्ही आत्ता जे करताय त्याच्यापेक्षा एक अर्धा तास, पाऊण तास, 1 तास एवढं तरी नामस्मरण वाढवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेली ही गोष्ट खरंच सत्य आहे, की आपलं जे आचरण आहे किंवा आपण जे हे करतो, बऱ्याच वेळेला होतं आहे आपण नाही कंट्रोल करू शकत आपल्या भावनांवर, आपल्या मानसिकतेवर किंवा आपल्या आजूबाजूची लोकं जे आपल्याला त्रास देत असतात. तर त्यांच्या वागण्यामुळं आपण नाही स्वतःला सावरू शकत. पण ताई हे सांगत होत्या, ह्या गोष्टी होतात, पण त्यावेळेला तुम्ही नामस्मरण सुरू करा. आत्ता वाटते ना ही गोष्ट सगळ्यांनी आवर्जून करा असं त्या म्हणत होत्या. आणि त्यांची ती तळमळ आहे ना, ही खरंच म्हणजे कुठंतरी आपल्याला आईच सांगायला लागल्यात कुणाच्या तरी माध्यमातून, हे मला वाटतं आहे. का तर त्या इतक्या तळमळीनं सांगत होत्या, आत्ता तुमच्यासमोर म्हणजे इतकी भयानक काहीही परिस्थिती असू दे, खूप मोठं अडचण आलेली आहे, तर तुम्ही ह्याला न सांगता तुम्ही त्यावेळेला नामस्मरण चालू करा. बरं एखादी व्यक्तीचा खूप राग आला आहे, आत्ता ते बोललंच पाहिजे त्याला आणि त्याच्यावर ते भडास काढलीच पाहिजे सगळी, असं ज्या वेळेला तुम्हाला वाटत असते त्यावेळेला तुम्ही नामस्मरण चालू करा. त्या म्हणत होत्या 15-20 मिनटं नामस्मरण चालू करा. 15-20 मिनटं नामस्मरण करा. म्हणजे जोपर्यंत त्यातनं तुम्ही बाहेर पडत नाही, 15-20 मिनटं सतत करत राहिला तर तेवढ्या वेळात माइंड म्हणजे काहीतरी हे होतं आहे, परिवर्तन होतं आहे मनाचं आणि तुमचा राग आपोआप शांत होईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणतात. काही गोष्टी अशा असतात म्हणतात, की तो अनुभव म्हणून सांगण्यासाठी नाही येत. जे आतून अनुभव येतात म्हणतात, ते बऱ्याच वेळेला सांगण्यासारखे पण नसतात. तर अशा गोष्टी घडतात म्हणतात आणि हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून हा अनुभव म्हणजे हे माझे आत्मिक अनुभव आहेत. ताई म्हणत होत्या हे की आत्मिक अनुभव आहेत, की मी कुठला एक प्रॉपर असा अनुभव नाही सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये, त्या म्हणत होत्या. पण अनुभव नामस्मरणाद्वारे माझ्या आयुष्यात ह्या 1.5 वर्षात म्हणजे ह्याच्या पाठीमागं मी फक्त तक्रारी सांगणारी बाई होते. पण आत्ता माझं आयुष्य म्हणतात म्हणजे मला कशाचीही तक्रार नाही, मला कुठल्याही व्यक्तीबद्दल तक्रार नाही, मला स्वतःबद्दल तक्रार नाही, मला माझ्या परिवाराबद्दल तक्रार नाही. मी अगदी समाधानी आहे म्हणतात, अगदी समाधानी. का तर मला फक्त एवढं कळलेलं आहे की नामातून सगळं समाधान मिळू शकतंय आणि ते मिळतंय असं त्या म्हणत होत्या. इतकी मी कॉन्फिडेंटली सांगते म्हणतात, इतका विश्वास आहे मला आता त्या नामावर की ते मला कुठल्याही वाईट परिस्थितीतून बाहेर काढतंय आणि काढणार आणि काढायला लागलेलं आहे आत्तासुद्धा म्हणतात. त्यामुळं मी आवर्जून सगळ्यांना हेच सांगेन, ताई म्हणत होत्या की नाम वाढवा. तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही हे माझा अनुभव ऐकल्यानंतर तुम्ही 1 वर्षभरानं म्हणजे मे महिन्यामध्येच कुठली तरी भगिनी येऊन
त्या ताईंचा मी अनुभव ऐकलेला आणि मी त्यापासून नामस्मरण खूप वाढवलं आणि मला हे अनुभव आले. मला खरंच एक वेगळ्याच पद्धतीचं मी आयुष्य जगायला असं म्हटल्याशिवाय राहणार नाहीत, असं हे मला पूर्ण विश्वास आहे. हा अनुभव हे माझा जो व्हिडिओ आहे, मी जे सांगितलेलं आहे, ह्या अनुभवच आहे. हा ज्यांनी पण शेवटपर्यंत ऐकतील म्हणतात आणि त्याचं ते फॉलो करतील, तर त्यांना पुढच्या मे महिन्यापर्यंत अगदी म्हणजे इतके सुखद आणि इतके सुंदर अनुभव येणार म्हणजे येणार. पण ते तेवढं नामस्मरण वाढवलं पाहिजे म्हणत होत्या ताई. तेवढं नामस्मरण जर वाढलं तर नक्कीच अनुभव येणार आणि आपलं वागणं पण म्हणजे बदललं पाहिजे थोडं. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण नाही लगेच आपल्यामध्ये चेंज करू शकत, त्या म्हणत होत्या. पण थोडे बदल तरी आपण करत गेलो तर आयुष्यात खूप मोठे बदल होतात म्हणतात. थोडे आपण स्वतःमध्ये बदल केले आणि नामस्मरण वाढवलं तर आयुष्यामध्ये खूप मोठे आणि चांगले बदल होतात, असं ताई म्हणत होत्या. तर असे छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.